सुप्रभात महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या 80 घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस. बच्चू कडूंची प्रकृती खालावली. संतप्त कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी आंदोलन सुरू. अन्नत्याग उपोषणाला बसलेल्या बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी आज अनेक नेते उपस्थित राहणार. मनोज जरांगे, रोहित पवार, नितीन देशमुख, निलेश लंके, महादेव जानकर यांच्यासह इतर नेते उपस्थित राहून आंदोलनाला अधिक बळ देणार. बच्चू कडू यांना शरद पवारांचा फोन. बच्चू कडूंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन. आज रोहित पवार कडूंना पाठिंब्यासाठी उपोषणस्थळी भेटणार असल्याची माहिती. मनोज जरांगेंनी बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला. अमरावतीच्या गुरुकुंज मोजरीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन. प्रशासनानं कडूंच्या आंदोलनाची दखल घेतली. उपोषण सोडण्याची उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांची विनंती. राज्य शासनाचे महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी प्रभाग रचनेचे आदेश. सर्वोच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेत 227 प्रभाग कायम ठेवण्याचा निर्णय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच घेण्याच्या हालचाली सुरू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना विशेष सूचना. मुंबईत वॉर्डनुसार निवडणूक होईल, तर दुसरीकडे 4 वॉर्डचा अशा पद्धतीनं निवडणूक होण्याची शक्यता. अजित पवारांची माहिती. 2014 पासून आपला एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न होता. राष्ट्रवादी मेळाव्यात प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य तिथं युती करू, पटेलांचे स्वबळाचे संकेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबतचे अधिकार सुप्रिया सुळेंना देण्यात आले. मात्र आमच्याकडे एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्तावच नाही. सुनील तटकरेंकडून स्पष्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौऱ्यावर. अकोल्यातील 3000 कोटींच्या विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार. यावेळी क्रिकेट क्लब मैदानावरती फडणवीसांची जाहीर सभाही होणार. मराठा आरक्षणाच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयात आजपासून नव्यानं सुनावणी. विद्यार्थ्यांचे रखडलेले प्रवेश पाहता सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण लवकर निकाली काढण्याचे निर्देश. ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र यावे या आशयाचे बॅनर लागले. तसंच मंत्री नितेश राणेंनी केलेल्या बाप या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस आपले बाप नाहीत असाही बॅनरवर उल्लेख. ठाकरे सेनेच्या डोंबिवली पश्चिमेकडील शाखेला मनसे शहर अध्यक्ष राहुल कामत यांनी भेट दिली. या भेटीमुळे डोंबिवलीमध्ये ठाकरे सेना आणि मनसे पुन्हा एकत्र आल्याच्या चर्चा. करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय. मद्यावरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय. तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी मद्य उत्पादन शुल्कात वाढ. दारू महाग करून तेच पैसे लाडक्या बहिणींना द्यायचे का? शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा आक्रमक सवाल. तर कर्जमाफी न झाल्यास मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, तुपकरांचा इशारा. रेल्वेचा ढिम्म कारभारात सोमवारी 4 निरपराध प्रवाशांच्या जीवावर बेतला. सामना अग्रलेखातून परखड मत. लोकल प्रवाशांना वाऱ्यावर सोडून नियंत्रणाबाहेर गेलेल्या गर्दीच्या नावानं बोंब मारत हात झटकायचे, हेच रेल्वे प्रशासनाचं धोरण. सामनातून ताशेरे. रेल्वे स्थानकांवर गर्दी होऊ नये यासाठी कार्यालयांच्या वेळेत बदल करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. सार्वजनिक वाहतुकीची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करू आणि भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करण्याचाही सरकारचा प्रयत्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. मुंबई मेट्रो वनला आर्बिट्रेशन अवॉर्ड म्हणून 1169 कोटी रुपये द्या. उच्च न्यायालयाचे एमएमआरडीएला निर्देश. रक्कम 15 जुलैपर्यंत न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे जमा करण्याच्या सूचना. मुंबईतील कर्नाक पुलाच्या लोकार्पणाचा आजचा मुहूर्त चुकला. पूल खुला होण्यासाठी आणखी 8 दिवस लागणार. पुलावरील महत्त्वाच्या रंगकामामध्ये पावसाचा अडथळा. ठाण्यातील मुल्लाबाग येथील रहिवाशांना मोठा दिलासा. ठाणे बोरिवली मार्गावरील बोगदा मुल्लाबागऐवजी सत्यशंकराच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय. नवी मुंबई महापालिकेची नागरिकांना व्हॉट्सअप चॅटबॉट सुविधा सेवेमध्ये. या सुविधेमुळे नागरिकांना एकाच संदेशावर मालमत्ता कर आणि पाणी देयकाची माहिती आणि भरणाही करता येणार.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील एकूण पाणीसाठा 10% येत्या 2 दिवसात राखीव साठ्यातून मुंबईची तहान भागवण्याचा पालिकेचा निर्णय. महाराष्ट्रामध्ये 89 कोरोनाचे नवे रुग्ण. कोरोना रुग्णांची संख्या 615 वर तर रुग्णांचा बरं होण्याचा दरही 60.2%. तुळजापूरमध्ये तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं 108 फुटी शिल्प उभारलं जाणार. तुळजाभवानी मंदिराचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची माहिती. यंदा आषाढी सोहळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी एआय ड्रोनचा वापर चेंगराचेंगरीच्या किंवा चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाचा निर्णय. गोंदियातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मुरगानंथम एम यांची बीडला बदली तर गोंदियाच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मीनू पीएम यांची नियुक्ती. नाशिक पुरोहित संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर. 37 वर्षांनंतर पुरोहित संघाला नवीन अध्यक्ष मिळाले. चंद्रशेखर पंचाक्षरी असं नवीन अध्यक्षांचं नाव. मुलांचे जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश करण्याचे मंत्री दादा भुसेंचं पालकांना आवाहन. यूपीएससी एमपीएससीचे 50%हून अधिक यशस्वी उमेदवार हे शासकीय शाळेतलेच, भुसेंचं वक्तव्य. मालेगाव पालिकेकडून 1033 बोगस जन्म प्रमाणपत्रांची नोंद. या प्रकरणी 50हून अधिक जणांना अटक. यामध्ये 25 ते 55 वयोगटातील बांगलादेशी नागरिकांचा समावेश असल्याची किरीट सोमय्या यांची माहिती. कोकण ग्रामीण विकास पर्यटन कार्यक्रमाअंतर्गत एकट्या कर्दे गावाला 14 कोटींचा निधी. भाजपचे माजी आमदार विनय नाथूंचा आरोप. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित चौकशी करण्याची मागणी केली. पुण्याच्या दौंडमध्ये गटाराचं चेंबर तुंबल्यानं घाणीचं साम्राज्य. नगरपालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मनसेचं गटाराच्या पाण्यात बसून आंदोलन. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस ओमकार हजारेंची विषप्राशन करून आत्महत्या. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट. घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त. बीडमध्ये मागच्या महिन्यात झालेल्या पावसामुळे कांद्याचं प्रचंड नुकसान. कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत. सरकारनं तातडीनं मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणीच्या गंगाखेडमध्ये खळी ते ब्रह्मनाथवाडी येथील मातेश्री पांदन रस्त्याचं काम रखडल्यानं ग्रामस्थ आक्रमक. जलसमाधी आंदोलन करत रोष व्यक्त केला. यवतमाळच्या उमरखेड शहरासह ग्रामीण भागात खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त. संतप्त नागरिकांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा. कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं एका कर्मचाऱ्याला कार्यालयात बंद केलं. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये गळफास घ्यायचं रील बनवताना खरंच गळफास बसल्याची घटना. प्रकाश बुडा या तरुणाची प्रकृती गंभीर. पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी हवालदार विष्णू केमदारने बेपत्ता. एक चिठ्ठी लिहित पोलीस दलातील काही जणांवरच गंभीर आरोप केले. पुण्याच्या इंदापुरातून बेपत्ता हवालदार विष्णू केमदारणे यांच्या शोधकामी पोलीस पथक तयार. चिठ्ठीद्वारे केलेल्या आरोपांची वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशी होणार. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांची माहिती. कोल्हापूरमध्ये मध्यधुंद कार चालकाचा महाद्वार रोडवर थरार. महिलांना धडक. दुचाकींनाही ठोकरलं. सुदैवानं जीवितहानी टळली. संतप्त जमावानं चालकाला बेदम मारलं. जालन्याच्या वरुडमध्ये शेतात काम करताना विजेचा धक्का लागल्यानं तिघांचा मृत्यू. विनोद म्हस्केंसह मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धाचाही मृत्यू झाल्यानं कुटुंबावर शोककळा. मुंबई गोवा महामार्गावर पिकअपचा अपघात. रस्त्यावर जनावरं आडवी आल्यानं अपघात झालाय. मुंबईमध्ये एमआयडीसी पोलिसांची ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी कारवाई. एमडी अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघांना अटक. 36,57,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. कल्याण डोंबिवली शहर परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या पेडलरवर कारवाई. चिकनघर परिसरात संशयास्पद रिक्षा आढळल्यावर पोलिसांकडून पाठलाग करून 2 आरोपींना अटक. कारवाईमध्ये रुपये 3 लाख किमतीचा 6 किलो गांजा हस्तगत. देवळी तालुक्यात दिघी बोपापूर रस्त्यावरती असलेल्या शेतात शेतजमिनीच्या वादातून सख्या भावाची हत्या. शेतजमिनीच्या वादातून धारदार शस्त्रानं वार करत हत्या केली. आरोपी भावाला पोलिसांनी अटक केली. मोटरसायकल चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या 5 जणांच्या टोळीला परभणी पोलिसांकडून अटक. कारवाईमध्ये 10 चोरीच्या मोटरसायकल तसंच एकूण 4 लाखांचा मुद्देमाल जप्त. ऐरोली रेल्वे स्थानकाजवळ चायनीज फूड गाडीतील गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट.
स्फोटात गाडीला आग लागून गाडी जळून खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पांढरकवडा तालुक्यातील वृंदावन टाकळी येथील आदिवासी शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे मिळूनही पेरणीस अडथळा. वनविभागाचे वनरक्षक धमकी देत पेरणीस अडथळा आणत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात अस्वलाच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी. फणस काढण्यासाठी गेले असता हल्ला झाल्याची माहिती. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात विहिरीत पडून 22 वर्षीय ठेकेदाराचा मृत्यू. रेस्क्यू टीमच्या मदतीनं 55 फूट खोल विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. कळमनुरी, वसमत आणि औंढा नागनाथ भागामध्ये जोरदार पावसासह वाऱ्याचा फटका. गोठ्याचे पत्रे उडून गेले. भंडारा जिल्ह्यात ताशी 50 किलोमीटर वेगानं वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्यानं वाहतूक कोंडी झाली होती. भंडाऱ्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं झाडांचीही पडझड. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, आर्णी, दिग्रस तालुक्याला वादळाचा मोठा फटका. माजी आमदार निलय नाईक यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानाच्या पाहणीचे आदेश. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद परिसरात पावसामुळे केळी पिकाचं प्रचंड नुकसान. श्रेयस फुके या शेतकऱ्याची 5 एकर केळीची बाग जमीनदोस्त. कृषी विभागानं तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्याची मागणी. यवतमाळच्या घाटंजी तालुक्याला वादळी वाऱ्याचा तडाखा. अंगावर झाड कोसळून जांभीतील शेतकऱ्याचा जागीच मृत्यू. वाशिमच्या इंझोरी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी. अनेक घरे आणि शाळांवरचे पत्रे उडाल्यानं जनजीवन विस्कळलं. गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे घरांचं मोठं नुकसान. पेरण्यांची घाई करू नका, कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना सूचना. 15 जूननंतरच मोसमी पावसाचा अंदाज. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षात 300हून अधिक बालविवाहाची प्रकरणं समोर. त्यातील 258 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश, तर 18 जणांविरोधात गुन्हे दाखल. साताऱ्यात शासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या शाहिरी महोत्सवाचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन. महोत्सवाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद. एअर कंडिशनिंग बाबतच्या नियमांमध्ये लवकरच बदल होणार. एसीचं टेम्परेचर किमान 20 डिग्री सेल्सिअस ते जास्तीत जास्त 28 डिग्री सेल्सिअस पर्यंतच कमी जास्त करता येणार. केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांची माहिती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक. बैठकीत नेमकी काय चर्चा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी परदेशात गेलेल्या खासदारांची भेट घेतली. आपल्या शासकीय निवासस्थानी या खासदारांची चर्चा करत त्यांचे अनुभव जाणून घेतले. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि इतर 3 जण आज एक्सयूम 4 मोहिमेवर जाण्यासाठी सज्ज. संध्याकाळी 5:30 ला केनेडी स्पेस सेंटर इथून 3 अंतराळवीरांसह मोहिमेला सुरुवात. दिल्लीतल्या खासगी शाळांची मनमानी थांबवली जाणार. रेखा यांच्या मंत्रिमंडळाकडून फी नियमन विधेयक मंजूर. पालकांनी मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार केली होती. दिल्लीतल्या द्वारका परिसरामध्ये एका इमारतीला भीषण आग. जीव वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांनी 2 मुलांसोबत 7व्या मजल्यावरून उडी मारल्यानं 3घांचाही मृत्यू. दिल्लीतले तापमान आज 45 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता. हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा. सोनम रघुवंशीच्या आईला तिचे राजसोबत असलेल्या संबंधांबद्दल माहीत होतं. राजा रघुवंशीचा भाऊ विपिन यांचा आरोप. तर राज सोनमला बहीण मानत होता. राजच्या कुटुंबियांचं उत्तर. राजा रघुवंशीच्या हत्याकांड प्रकरणी मेघालय पोलीस सोनमला घेऊन शिलाँगला. क्राईम सीन रिक्रिएट केला जाण्याची शक्यता. सोनम रघुवंशी आज राजचा हवाला व्यवसायामध्ये सहभाग असल्याचा संशय. राजच्या फोनवर कोट्यवधी रुपयांचे हवाला व्यवहार सापडले. सोनमचं खातं हवालासाठी वापरलं जात होतं. पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणी आरोपी युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या जामीन अर्जावर आज हिसार न्यायालयामध्ये सुनावणी होणार. बेंगळुरूतल्या चेंगराचेंगरी प्रकरणी पुढची सुनावणी 12 जूनला. या घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत अनेक पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं.
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यामध्ये बनास नदीवर अंघोळ करताना 8 तरुणांचा बुडून मृत्यू. 20 ते 25 वर्ष वयोगटातील हे तरुण असून सगळे सहलीसाठी गेले असल्याची माहिती. लॉस एंजेलिसमधील डाऊनटाऊन ॲपल स्टोअरवर दरोडा. आयसीईच्या विरोधातील निषेधात लुटारूंचा स्टोअरवर हल्ला. सायरन वाजताच सगळे लुटारू घटनास्थळावरून पळून जातानाचा व्हिडिओ समोर. ऑस्ट्रियाच्या ग्राझ शहरातील हायस्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू तर 28 जण जखमी. हल्लेखोरानं आत्महत्या केल्याचा संशय, तर पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. इस्रायलनं गाझाकडे जाणारी ग्रेटा थनबर्ग यांच्यासह 12 कार्यकर्त्यांची बोट रोखली. गाझाच्या कोंडीला वाचा फोडण्यासाठी निघालेल्या या बोटीला सैन्यानं ताब्यात घेतलं असून सगळ्यांना इस्रायलला घेऊन जात असल्याची माहिती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आजपासून दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये लढत होणार. हा सामना लॉर्ड्सला खेळवला जाणार असून कोण जिंकणार याकडे लक्ष. बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झालाय. काही